हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. वाव, झाली ना सगळी तयारी? ए तिलोत्तमा, सॉरी, म्हणजे मी येणार होते मदत करायला, पण गिफ्ट घेत होते मी तुमच्या सगळ्यांसाठी, त्यामुळे जरा उशीर झाला. सगळ्यांसाठी गिफ्ट? काका, मी स्टार ऑफ द सीझन झाले ना. आता मी विनर असले तरी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झाले ना मी विनर, म्हणून माझ्याकडनं एक छोटंसं टोकन. काय झालं? म्हणजे होता ना तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मला? का आपल्या ऑफिसमध्ये काही स्पेशल? रजनी, आपल्या ऑफिसमध्ये सगळेच सगळ्यांना पाठिंबा देतात. सो प्लीज, तुझा हा प्रश्नच चुकीचा आहे. सॉरी. बरं, ते सगळं जाऊ दे, तू गिफ्ट काय आणलं ते तरी दाखव. आता प्रत्येकाची आवड निवड काही लक्षात राहिली नाही माझ्या, पण मला जे चांगलं वाटलं तुमच्यासाठी ते मी घेऊन आली. साई प्रसाद, तुझ्यासाठी पण गिफ्ट आणले. थँक्यू. थँक्यू. वेलकम. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. औषध बंद. सॉरी अदिती, म्हणजे गिफ्ट घ्यायला गेले ना तुझ्यासाठी, तर मला कळेच ना नेमकं काय घ्यावं ते. म्हणजे कसं होत होतं, कुठलीही वस्तू हातात घेतली ना तर असं वाटायचं की कितीही एक्सपेन्सिव्ह गोष्ट असली तरी दाभोळकरांच्या मुलीसाठी ती क्षुल्लकच असेल ना. पण मग घेतली एक वस्तू, मला आवडली ती. तू प्लीज नाही म्हणू नकोस. दाभोळकरांची मुलगी म्हणून नाही, पण एक कलीग म्हणून, किंवा त्याही पेक्षा जास्त तुझी मैत्रीण म्हणून मला हे गिफ्ट घ्यायला जास्त आवडेल. अगं, आणि प्रेमाने आणलेल्या कुठल्याही वस्तूची किंमत ही अमूल्यच असते. थँक्यू सो मच. सॉरी, पण तुझ्यासाठी गिफ्ट नाही आणलं मी. सॉरी सॉरी, नाही आणलं म्हणजे कळलंच नाही मला तुला काय द्यावं ते. आणि इतकी चांगली संधी मी कशी काय सोडेन? तुझ्या बरोबर पुन्हा एकदा शॉपिंग करण्याची, फिरण्याची, आईस्क्रीम खाण्याची. मग म्हटलं की आपण दोघं जाऊया आणि तुझ्या चॉईसने तुझं गिफ्ट घेऊया. तांगडे कुठं आहे? अगं, तो दिवाळीसाठी गावाला गेलाय. ओ,
मग आता तांगडे आणि नंदिनी मॅडमचं गिफ्ट इथेच ठेवू का? नंतर द्यायला लागेल ना त्यांना. हे काय, हे गिफ्ट कसलं आहे तुमच्याकडे? अरे नवरे थांबा, तुमच्यासाठी पण आहे. घ्या, मी आणली आहेत सगळ्यांसाठी गिफ्ट आणि हे माझ्याकडून तुम्हाला. कसलं नाही विचारलं नवरे? कसलं? ती तुम्ही एक कॉन्फिडेन्शियल माहिती दिली होती, ती चुकीची ठरली त्याच. काय रजनी मॅडम, की मुद्दामूनच मुद्दा नवरे रजनी, आज दिवाळी आहे, आनंदाचा सण आहे, आपण आनंदात सेलिब्रेट करूया. चला सगळे एकदम जाऊन फराळ घेऊया. चला 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 चला. ते चकली तू केलीस स्वतः? मस्त, खूप छान आहे. काय मस्त केली, छान. चला चला, तो फराळाचा कार्यक्रम आवरा लवकर. चला. नवरे जेव्हा शांतपणे खाऊ दे ना, मला फराळ करू दे जरा. ओरडता कशाला? नाही, मी ओरडत नाहीये, फक्त काम पेंडिंग राहता कामा नयेत एवढंच सांगायला आलोय. चला, हा कार्यक्रम आवरा आणि कामाला लागा. ओके काका लाडू. तुम्हाला फराळ नाही का? काका हे अनारसे तुम्ही बनवले? हो, मस्त आलेत ना. पण यापेक्षा अधिक चांगली चव नंदिनीने केलेल्या अनारशांना असते. मग तुझी स्पेशालिटी आहे. अनारसे खायचे ना तर ते नंदिनीच्या हातचे. आणि आज आपण दिवाळीत अनारसे खातोय, ती नाहीये, त्यामुळे तिची उणीव जरा जाणवते. हे म्हणजे जाणवते म्हणजे असं नाही म्हणायचं की तिच्या खाण्याची उणीव जाणवते. कदम, तुम्हाला नंदिनीच्या हातचे अनारसे खावेसे वाटतात ना? मग ते तुम्हाला आता लगेच मिळाले तर म्हणजे मला दिवाळीचा फराळ केल्याचं समाधान मिळेल. तृप्त होईल मी. मग काका तुम्ही एक काम करा, तुम्ही ना डोळे असे घट्ट मिटून घ्या आणि मनापासून हाक मारा, नंदिनी. मस्करी करत पाहिजे. अरे असं काय? अरे बाबा, प्रयत्न करतो, पण मिळालं तर उत्तम आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. घ्या द्या. शुभ दीपावली. तुमची दिवाळी माझ्या हातचे अनारसे खाऊन साजरी करा. वा 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 नंदिनी मॅडम, फारच मजा आली. म्हणजे फक्त अनारसे आणलेत म्हणून नाही, पण तुम्ही अशा अचानक आलात, सरप्राईज दिलं. वा वा. मग दिवाळी आहे आणि देव टूर्स मधली दिवाळी माझ्याशिवाय कशी काय साजरी करता तुम्ही? असं होईल का कधी? पण खरंच नंदिनी मॅडम, आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं तुम्हाला. मी सुद्धा. जय, तुझं अभिनंदन. प्रमोशन मिळालं ना? कळलं मला. थँक्यू. छान, अशीच प्रगती कर आणि खूप मोठा हो. हे बरं आहे, जयचं प्रमोशन झालं ते कळलं. मी स्टार ऑफ द सीझन झाले ते नाही कळलं वाटत. हो बाई, ते सुद्धा कळलं. तू सुद्धा खूप मोठी हो आणि प्रगती कर. थँक्यू. बरं आहे का, गिफ्ट आणलंय मी तुमच्यासाठी, पण तिकडे गेल्यावर देते. फक्त गिफ्ट नको, पार्टी सुद्धा हवी काय? हो म्हणजे काय, देऊ की पार्टी? मी आणि जय एकत्रच देऊ. हा जय?
जय, मला असं कळलं की तुला केबिन मिळालं. वा. पण मग तू आता आमच्या बरोबर नाही बसणार ऑफिस मध्ये? बोलायला सुद्धा मिळायचं नाही. नंदिनी मॅडम, अहो आपली वर्किंग स्पेस आणि केबिन असं कितीचं अंतर आहे? हो, पण डेस्कवर शेजारी बसणं आणि केबिन मध्ये बसणं यात खूप फरक आहे जय. जुई बाळ, तुला बसायचंय जय शेजारी त्याच्या केबिन मध्ये? काय ग रजनी, काय करू ग मी तुझं? चकली हवी? अगं विनर झालीयस ना, मग मोठी झाल्यासारखी वाग की जरा. आणि जय, तू अधून मधून येत जा बरं का आम्हाला भेटायला. हा, नाही तर करमणार नाही आम्हाला. नंदिनी मॅडम, काका, अहो मी केबिन मध्ये बसायला सुरुवात तरी करू दे. नंतर हे सगळं डिस्कशन करू. आत्ता कशाला आपण ते डिस्कस करतोय? आत्ता छान फराळ करूया, एन्जॉय करूया. हे घ्या, अनारस घ्या सगळ्यांनी. अरविंद, मुलांसाठी फराळचा डबा वेगळा आणलाय बरं का. आठवणीनं जाताना नक्की घेऊन जा. हा हो. हे बघा, आज सगळ्या बाबतीत सूट दिली आहे, तशी कामाच्याही बाबतीत दिली आहे. तेव्हा उद्यापासून आता कामाला झुंपायला लागणार आहे. हो, आता दिवाळी वेकेशन आणि नंतर इयर एंडिंग म्हणजे सगळ्यांचे पिकनिकचे प्लॅन्स आता सुरू होणार. आणि बाय द वे, हल्ली आमचं इंटरनॅशनल टूर एकदम फॉर्म मध्ये आहे. अगं एअर फेअर कमी झालंय आणि सगळ्याच टूर कंपनीज भरपूर डिस्काउंट देतात. त्यामुळे सामान्य माणसाला सुद्धा आउट ऑफ इंडिया जाणं अगदी सहज शक्य झालंय. पण खरं सांगू का, वडीलधाऱ्या माणसांसाठी जेव्हा त्यांची मुलं टूर बुक करायला येतात ना, तेव्हा मनापासून बरं वाटतं. हो, आणि आपल्यावर आता उद्यापासून कामाचं खूप लोड येणार आहे. हा, खरंय ग बाई, तुझं खूप काम वाढणार आहे. नंदिनी मॅडम आजच टूर वरून परत आलायत. आता उद्यापासून लवकरात लवकर कामाला लागावं लागेल. हा, बरं नवरे, आज सर आणि आऊ येणार आहेत का? नाही, वहिनी साहेब येणार म्हणून म्हणाल्या होत्या, पण मला नाही वाटत त्या आता येतील म्हणून. अरे देवा, तर त्यांच्यासाठी फराळाचा डबा आणला होता तो. बरं असू दे, नंतर देईन. अगं बाई, बरं झालं आठवलं. तुझ्यासाठी आई साहेबांनी गिफ्ट दिलं होतं, नाही तर मीच ठेवून घेतलं असतं. देते. वा, हे काय? आणखी नाही गिफ्ट? म्हणजे काय, सरांनी सगळ्यांना गिफ्ट दिलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवडीचं गिफ्ट दिलंय सगळ्यांच्या. आणि तीही एकदम परफेक्ट आवड. मग सरांबरोबर गेलं कोण होतं? कोण ग? आपल्या आदिती मॅडम. मग बरोबर आहे. नंदिनी मॅडम, हे तुमचं गिफ्ट देव टूर्स कडून. वा, आदिती, सगळ्यांची आवड निवड तुला कशी काय परफेक्ट माहित? आदिती मॅडम, तुम्ही खरंच लय ग्रेट येता. ए साई, तुला काय मिळालं गिफ्ट? मी कशाला सांगू, आधी तू सांग ना. सांग ना, एवढं काय त्यात? नाही नाही, आधी मी नाही सांगणार, तू सांग. अरे पण पहिल्यांदा मी विचारलं ना. एक मिनिट थांबा थांबा थांबा. आता माझ्या हातात गिफ्ट आहे ना, त्यामुळे आधी मी सांगणार. बघू माझी आवड किती माहिती आहे ते आदितीला.
वा आदिती, 100 पैकी 100 मार्क. काय ग? काय असणार? रेसिपीचं पुस्तक. वा, म्हणजे उद्यापासून डब्यामध्ये आम्हाला नवनवीन रेसिपीज खायला मिळतील. मज्जा आहे आमची. नंदिनी मॅडम, हे पुस्तक तुम्हाला नवीन रेसिपीज बनवायला दिलंय हे खरंय, पण ह्या रेसिपीज तुम्ही करू शकता. तशाच तुमच्या रेसिपीज सगळ्यांना करता याव्यात यासाठी सुद्धा प्रयत्न व्हायला हवा. म्हणजे तुमच्या रेसिपीज खूप ओरिजिनल आहेत आणि आम्हा मुलींना नाही जमणार त्या. हा, पण त्या जतन करायला हव्यात आणि म्हणून तुम्ही त्या रेसिपीज लिहून ठेवण्याकरता ही डायरी आहे. मग पुढे तुमचंही असं पुस्तक प्रकाशित होईल. बाप रे आदिती, किती ग विचार करतेस इतरांचा. म्हणजे मला आवड आहे म्हणून मी वेगवेगळे पदार्थ करते, पण हा असा विचार मी कधीच केला नव्हता जो तू माझ्यासाठी केलायस. छान. आदिती, आयडिया मस्त आहे. नंदिनी, आपण रिटायर झाल्यानंतर तुझ्या रेसिपीचा एक स्टॉल टाकूया. हो चालेल मला. माझ्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट गिफ्ट घेतलंय आदितीनी. फाईन कट ग्लासेस आणि क्रॉकरीचा सेट, मोस्ट युजफुल. अगं, माझ्याकडे नेहमीच गेट टुगेदर्स आणि पार्टीज असतात ना, एकदम युजफुल गिफ्ट आहे. थँक्स. आणि माझ्यासाठी ना अंकशास्त्राच्या DVDचा एक सेटच दिलाय. त्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्निक्स आहेत अंकशास्त्राच्या. थँक्यू आदिती. जुई, बाळा तुला काय दिलंय? लॉलीपॉप की चॉकलेट की बाबा गाडी दिलीये? असं काही नाही. मला ना माझ्या आवडत्या कवितांचा संच दिलाय, ज्या वाचूनच खरं तर मी कविता करायला लागले. तसं जमत नाही मला अजून, पण प्रयत्न करू शकतेस ना. तू प्रयत्न कर, मग एक दिवस तुझ्या या कवितांचा सेट मी कोणाला तरी गिफ्ट करीन. अरविंद, तुम्हाला काय दिलं? बऱ्याच दिवसापासून मला एक मिनी ग्राइंडर घ्यायचा होता. बरीच कामं सोपी होतात ना. आता हिला मी आदितीला कधी बोललो मला आठवत नाही, पण जेव्हा मी बॉक्स उघडला आणि माझी सकाळी होणारी धावपळ कमी झाल्याचं जाणवलं. म्हणजे सगळी तुटकीसरशी कामं होतात, मुलं सुद्धा करू शकतील. हो नवरे, तुम्हाला काय मिळालं? मला फाउंटन पेनचा सेट दिलाय. करेक्ट आहे नवरे, तुम्हाला पण करेक्ट ओळखतात आदिती मॅडम. तुम्हाला पेन लागतं ना सारखं. अहो, तुमच्या सहीशिवाय या ऑफिस मधला कुठलाच कारभार होत नाही. रजनी मॅडम, आज तुम्हाला दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर याची जाणीव झाली हे महत्वाचं. तुम्हाला काय दिलं रजनी मॅडम? म्हणजे कुठल्या डिटेक्टिव्हची सीडी दिली बघायला? नाही, म्हणजे आपलं क्युरिओसिटी म्हणून विचारलं मी. मी काय म्हणते साई प्रसाद, म्हणजे दिवाळीचा एक संकल्प का करत नाहीस तू? तुझी क्युरिओसिटी आहे ना, ती तुझ्याकडे ठेव नेहमीचीच. माझ्या वाट्याला नको जाऊ प्लीज. अगं, पण तुझ्यासाठी अदितीने काय दिले ते तरी सांग. माझ्या आवडीच्या गझलची सीडी. वा, काय ग आदिती, तुला कसं माहित? तुम्ही सगळे घरी आला होतात ना, तेव्हा रजनी खूप छान गायली होती आणि बऱ्याचदा मी तिला एकांतात गुणगुणताना सुद्धा ऐकलंय. रजनी, खरंच खूप सुंदर गातेस तू आणि म्हणून ही सीडी आणली तुझ्यासाठी. माझ्यावर एवढं लक्ष ठेवून असतेस तू?
मला जाणवलं नाही कधी. अहो रजनी मॅडम, लक्ष ठेवायचे पण 2 प्रकार असतात. म्हणजे आदित्य मॅडम जे लक्ष ठेवतात ना, ते आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी, त्यांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी करतात. हो ना आदित्य मॅडम? साई, तुला आवडलं का गिफ्ट? हा, म्हणजे आता लंचला नेहमी गरमागरम जेवण असणार, कारण मला इलेक्ट्रिक लंच बॉक्स दिलाय. आदिती, या सगळ्यासाठी तुला खूप थँक्स. नंदिनी मॅडम, मी कोणासाठी काही घेतलं नाहीये, फक्त निवडलंय. अगं तेच महत्वाचं. कसं आहे ना, सगळ्यांच्याच आवडीनिवडी माहीत असतातच असं नाही, त्यासाठी मनं जुळावी लागतात. खरंच खूप छान जुळवून घेतले सगळ्यांशी तू इथे.